आपल्याला वावरायचं असेल तर इंग्रजीचं शिक्षण हे तितकंच महत्वाचं आहे हे ओळखून ज्या अशोक ठाकूर सरांनी या इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली आणि मी सुरुवातीलाच पवार साहेब यायच्या आधी सांगितलं की एखादी संघटना एखादी संस्था स्थापन केल्यानंतर बऱ्याच जणांचं त्याकडे दुर्लक्ष होतं, परंतु अगदी आजारी असताना देखील आपण केलेल्या या संस्थेकडं ज्यांचं दुर्लक्ष कधीही झालं नाही असे स्वर्गीय अशोक ठाकूर सर आपल्यातून देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनी कालाच्या पडद्याआड गेले. सुरुवातीला म्हटलं की सर शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त आणि त्या शिस्त लावण्यामागे विद्यार्थ्यांना शिस्त लावणे म्हणजे शिक्षकांचं काम, परंतु त्या शिक्षकांवर कंट्रोल करण्याचं काम हे संस्थापकाचं असतं आणि म्हणूनच हे विद्यार्थ्यांचं देखील मी कौतुक केलं. अशा स्वर्गीय अशोक ठाकूर सरांना श्रद्धांजली सद्भावना म्हणून व्यक्त करण्यासाठी आजची शोकसभा आयोजित केलेली आहे. मी सर्वप्रथम त्यांचे कुटुंबीय आणि या शोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सन्माननीय पवार साहेब असतील, राजेंद्र सर असतील, त्यांचे मेहुणे असतील किंवा कौशिक ठाकूर सर आणि रघुनाथ भोईर हे सर, एस टी म्हात्रे सर, सर्वांना मी विनंती करतोय, पालकवर्ग आहे हे सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम ठाकूर सरांना पुष्पांजली अर्पण करायची आणि व्यासपीठावर बसायचं. सर्वप्रथम कुटुंबीय येतील, नंतर आपले 2-4 मान्यवर येतील, प्रत्येकाने येऊन पुष्पांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर सरांच्या प्रतिमा पूजन करायचं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कुटुंबियांपैकी ठाकूर सरांचं नातं प्रत्येकाचं मला फारसं माहिती नाही. त्यांचे बंधू असतील किंवा वहिनी असतील, यांना विनंती असेल, आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम आपल्याला ही विनंती असेल, आपण ही प्रतिमा पूजन करायचं आहे, पुष्पांजली अर्पण करायची आहे. मरावे तरी कीर्तिरूपी उरावे, अशा प्रकारची कीर्ती ज्यांची आज या समाजामध्ये आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता ताई यांनाही मरण येणं हे देखील त्यांच्या आयुष्यातलं मी म्हणेन भाग्य आहे. आणि अशा या विभूतीचा, अशा महान व्यक्तिमत्वाचा अंत नव्हे, अंत झाला असे म्हणणार नाही आपण, कारण असं व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या विचारांची प्रेरणा त्यांनी शिक्षकांना, त्यांनी मुलांना घडवण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते आपण कदापि विसरणार नाही. 2 शिक्षक होते आणि 2 शिक्षकेतर कर्मचारी होते. त्यामधला प्रज्वल गावंडला माहिती असेल, मी त्या शिक्षकेतर कर्मचारी मधला मेंबर होतो. पण काही प्रतिकूल परिस्थितीमुळे मला मामाची साथ सोडायला लागली आणि मी नोकरी जॉईन झालो. खर तर हा ईश्वराने केलेला मोठा अन्याय आहे. का तर मामाला कुठलंही वाईट व्यसन नव्हते किंवा मामाने सतत योग साधना फॉलो केला आणि दुसऱ्याला शिकवले. पण सतत शाकाहारी जेवण आणि आयुष्यभर थंड पाण्याने आंघोळ. तर ईश्वराने केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. मामाविषयी सांगायचं तर सर्वच मान्यवरांनी त्यांची स्तुती केली. मठ मंदिराला दान असो किंवा देवीची स्थापना असो किंवा मोठेखारीवर सो खर्चाने खोदकाम असो. का तर पशु प्राण्यांना मे महिन्याच्या किंवा जून महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी मिळावं. मामाने स्वेच्छा निवृत्ती घेतली.
मग एकदा मामाला प्रश्न विचारला की का स्वेच्छानिवृत्ती घेतो, तर मामाने मला सांगितलं की मी जो हा रोपटा लावलाय त्याला मी माझ्या भावाचं नाव दिलं आत्माराम ठाकूर आणि माझ्या आई बाबांचं नाव दिलं, त्याला कुठलंही गालबोट लागू नये त्यासाठी मी स्वतः लक्ष देऊ. इतर स्टाफ तर त्यांनी खूप मदत केली, त्यांचेही आभार मानतो आणि या आयोजनासाठी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. याच्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापका आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत. नवरात्र उत्सव बंद झाला, परंतु सरांची एक इच्छा होती की ते नवरात्र उत्सव गावामध्ये मी चालू ठेवणार आणि त्यांनी पुढे जेव्हा भोळनाथ साई भोला मित्रमंडळाचं जेव्हा बंद झालं, परंतु त्यांनी ते चालू ठेवलं होतं आणि ते नक्की त्या विद्यार्थ्यांनी त्याची आठवण करून दिलेली आहे. याच्यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक माझे सहकारी अशोक ठाकूर हे अचानकपणे निघून गेले आणि ही जेव्हा बातमी ऐकली तेव्हा डोळे भरून आले, मन भरून आलं की असा हा योद्धा शिक्षणप्रेमी आज तरी होणे नाही. आपल्या विविध भाषणातून आपण ऐकलं शिक्षण संस्था स्थापन होतात पण पैसा कमवण्यासाठी, परंतु सरांनी शिक्षण संस्था स्थापन केली ती तळागाळातील गरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी. जागापत नेतृत्व होते. त्याचा एक प्रसंग मला सांगा असं वाटतो, एवढ्यासाठीच मी इथे इथपर्यंत आलेलो आहे. अशोक ठाकूर सर रयत शिक्षण संस्थेत काम करत होते आणि या संस्थेचे संस्थापक कर्मवीर बाळासाहेब पाटील उर्फ अण्णा यांनी 18 प्रगत जातीच्या लोकांना शिक्षण मिळवण्यासाठी विविध संस्था स्थापन केल्या आणि या आपल्या उरण परिसरामध्ये ज्या मोजक्याच 2-3 संस्था स्थापन केल्या त्यातली एक किरकोन स्कूल म्हणून आपली सर्वांची सोय, तुमची आमची सर्वांची, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साधारणतः 70-80च्या दरम्यान शाळा नव्हत्या तेव्हा स्थापन केल्या आणि त्यांनी जी संस्था उभी केली रयत शिक्षण संस्था, ते एक वडाचं झाड, मग जसं त्याच्या पारंब्या वर आणि खाली जसं वाढत जातं तशी उत्तरोत्तर ही संस्था वाढत गेली. या अण्णांचे विचार माझ्या या मित्राने घेतले, हे फार शिक्षण वेडे होते. मी म्हणायचो अरे ठाकूर सर किती धावणार तुम्ही इकडून तिकडे, मला स्वतः कुठे पाठवेल तिथे मी जाईल, पण माझं शिक्षण प्रेम कमी होणार नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या, मी माझे विद्यार्थी घडवतच राहणार. आणि जेव्हा ही संस्था स्थापन करण्याचं त्याने निश्चित केलं त्यावेळी ते पिरकोणला होते, मी सुद्धा त्यांचा सहकारी होतो आणि आमची नेहमी चर्चा व्हायची, काय ठाकूर सर किती विद्यार्थी आहेत, काय करतात. अरे काय एसटी, आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी वाढवायचे आहेत, मोठा हायस्कूल तयार करायचं आहे. हे सगळं ऐकून माझे मन भरून आलं आणि मला असं वाटतं जसं कर्मवीर अण्णाने वटवृक्ष वाढवला तसंच या अशोक ठाकूर सरांची ही जी शाखा उत्पन्न झाली, या शाखेचे रूपांतर वटवृक्षात हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या मदतीनेच मी नामोदन करतो आणि थांबतो. ठाकूर सरांना सर्वप्रथम माझे कोटी कोटी प्रणाम. मी कधी माईक हातात घेतले नाही, पण सरांच्या प्रेमापोटी प्रथमच मी माईक हातात घेतलेला आहे. ठाकूर सरांबद्दल बोलावे तेवढेच शब्द कमी पडतील, अशी मोठे कार्य करून ते सर आपल्यातून निघून विश्वात विलीन झाले आहेत. एका अभंगात म्हटले आहे, जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसून या मन रिझवावी. ह्या काव्याप्रमाणे सरांचे कार्य त्यांच्या हातून घडून गेलेले आहे. या व्यक्तीप्रमाणे सरांनी आपले सारे जीवन जनसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. सरांचे पूर्ण शिक्षण झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम 10वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू केले. पूर्व भागातील बरेच विद्यार्थी सरांकडे शिकायला जायचे. सर कुठलीही फी न घेता मोफत शिकवत होते. तेथूनच सरांच्या अंगी असलेली शिक्षणाची आवड आणि जनसेवेची भावना आपल्याला दिसून आली. तेव्हापासून सर्वप्रथम सरांना सर नावाने ओळखले जाऊ लागले. सरांची आणि माझी ओळख
रामचंद्र माते विद्यालय आवडे येथे सर आम्हाला इंग्लिश आणि गणित विषय शिकवण्यासाठी यायचे. तेव्हा झाली साधी राहणीमान, सर्वांशी प्रेमाने बोलणे, साधेपणा, मोठेपणा ही तर सरांची ओळखच. सरांच्या कार्यामध्ये बोलावे तर सरांचे अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग असायचा. अनेक सामाजिक कार्यात मदत करायचे. आपल्या ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे शिक्षण घेण्यासाठी मुले दूरवर जाऊ लागली नाही म्हणून त्यांनी जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवडे याची स्थापना केली. इतर शाळांपेक्षा कमी फी घेऊन आपल्या ग्रामीण भागातील मुलांना चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला. कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करून पालकांना धीर दिला, आधार दिला. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडून चांगल्या हुद्द्यावर काम करीत आहेत. बरेच विद्यार्थी चांगले शिक्षण घेत आहेत. ह्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ठाकूर सरांचे आणि शाळेचे नाव घेतले जाईल हे नक्कीच. जेव्हा जेव्हा शिक्षण आणि शाळाबद्दल बोलले जाईल तेव्हा तेव्हा ठाकूर सरांचे नाव हे आदराने घेतले जाईल, यात तीन मात्र शंका नाही. मी देवाचरणी प्रार्थना करतो की ह्या शाळेची आणि ह्या विद्यार्थ्यांची प्रगती दिवसांदिवस होऊ दे आणि ही शाळा आणखीच मोठी होऊ दे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, तरच सरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिल्यासारखे होईल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या उक्तीप्रमाणे सरांचं कार्य मोठे आहे. एवढे बोलून मी सरांना पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरेचे संस्थापक कैलासवासी अशोक जनार्दन ठाकूर यांचं दुःखद निधन 15 ऑगस्ट 1925 रोजी झालं आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, स्वर्गीय अशोक ठाकूर सर आणि मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोल, त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल रिडघर या ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. त्यांची हुशारी, त्यांची काम करण्याची पद्धत ही मी जवळून बघितलेली आहे. खरोखरच एक बुद्धिमान असं व्यक्तिमत्व होतं. म्हणूनच आतापर्यंत वक्त्यांनी त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट जी सांगितली नसेल ती सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. मित्र हो, ज्या वेळेला ते BSc झाले त्यावेळेला त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर ONGC मध्ये त्यांची निवड झाली होती. ONGCच्या सर्व परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते आणि हजर होण्यासाठी ते अहमदाबाद या ठिकाणी गेले होते. परंतु योगायोगानं किंवा दुर्दैवानं म्हणा त्या ठिकाणी दंगल उसळली आणि त्या दंगलीमध्ये ते 3 दिवस त्या ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्कामी राहिले. परंतु त्यांना दिलेली जी वेळ होती त्या वेळेमध्ये काही हजर राहता आलं नाही. म्हणजे काय झालेलं आहे की My name is Prajwal Gawan. I am an alumni of this school. So most of you know me. Some of member present here don't know me. So I am a proud student of this school. So talking about sir, the very first memory that I have about sir is when I was in junior or senior. Back then we have our school located means other location. It was very far from my home. So my mom used to take me to the school. So one time I was with my mom and sir was going on his bike to the school. So he from himself asked my mom to let me go with him and he lifted me from that place to the school. मी अशोक ठाकूर सर त्या श्रद्धांजली सभेसाठी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. मी या गावातलाच आहे. काही लोक मला ओळखतात, बरेच लोक ओळखत. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसत एक म्हण आहे. आम्ही विद्यार्थी जीवनामध्ये असताना 2 व्यक्ती औरेगावमध्ये होते. ते विद्यार्थी असताना शिकवत होते. त्यातले एक मनोहर म्हात्रे, MK म्हात्रे आणि दुसरे अशोक ठाकूर सर. आणि विद्यार्थी अशोक ठाकूर सरांचं म्हणजे एक प्रकारचे आदर्श असं की अभ्यास करणारा व्यक्ती कसा अभ्यास करतो, किती वेळ करतो, शाळेतले मार्क किती कसे,
हे आदर्श आम्हाला आम्ही म्हणजे एक विचारताना बाबा कसा अभ्यास काय त्यावेळेला 50-60% म्हणजे भरपूर, तो खूप मोठा हुशार विद्यार्थी 60% वाला. त्या काळात अशोक ठाकूर सरांचं आदर्श घेतला जातो. आणि मग हे कौशिक ठाकूर सर वगैरे हे त्यांचे क्लासेसचे विद्यार्थी आहेत. पण पहिला विद्यार्थी किंवा पहिल्या बॅचचा सर रामचंद्र म्हात्रे स्कूलमध्ये जेव्हा लागले तेव्हा त्यांचं BEd वगैरे झालं नव्हतं, BSc कम्प्लीट होतं आणि त्या आधारेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेला अशोक ठाकूर सरांशी माझा जवळचा किंवा समोरासमोरचा संपर्क आहे. म्हणजे मी पहिलाच विद्यार्थी समजा किंवा आमची बॅच पहिली. तर तेव्हा सरांचं शिकवण्याची भाषा सुलभ, सोपी, मृदू बोलणार, कोणावर रागावणार नाही, होमवर्क केला नाही केला तरी बोलणार नाही. पण सरांसाठी विद्यार्थ्यांचं पण असं प्रेम होतं, आपुलकी होती की 100% हजेरी असायची, मार्क चांगले मिळायचे. पण ते काय छोटं मोठं राजकारण, वाद असतात आणि मग सरांनी ती शाळा सोडली आणि त्या निर्णयानंतरच सरांनी BEd केली. आणि त्या BEd नंतरचं तुम्हाला सर्व माहिती आहे. पण सरांनी शाळा सोडली त्याच्यानंतर आमचं 10वीला असताना 8वी-9वीला असताना आले होते. पण आम्ही 10वीला असताना सरांनी एक्झामच्या वेळेला एक 15-20 दिवस अगोदर स्पेशल क्लासेस चालू केले आणि विद्यार्थ्यांना बोलवून घेतले. तर आमची परिस्थिती तेवढी बेताची, त्याच्यामुळे ते क्लास. शोकाकुल बंधू भगिनीनो आणि ठाकूर परिवार, खरं तर कंठ दाटून आलेला आहे. परंतु ठाकूर सरांबद्दल 4-2 शब्द बोलावे अशी मनोमन इच्छा आहे. व्हॉट्सअपला मी थोडंसं त्यांच्याबद्दल SMS पाठवलेला आहे. तरी पण त्यांच्याबद्दल बोललं नाही तर मला कसं तरीच होईल. आणि म्हणून म्हटलं जातं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. फार दिव्य व्यक्ती होती, दिसायला अतिशय साधी भोळी व्यक्ती होती, एक बाणी होती. असा हा अतिशय प्रेमळ व्यक्ती. शब्द अपुरे पडतील या व्यक्तीसाठी, शब्द अपुरे पडतील. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे संचालक गेले, मला प्रत्येक दिवशी ह्या व्यक्तीची आठवण येतो, कारण यांची ना माझी दोस्ती फार मोठी असायची. आता मगाशी बरेच जणांना अनुभव सांगितले, मी दुसरं नवीन काय सांगणार. छान छान त्यांचं मनोगत व्यक्त केलं, वेगळं असं काय सांगणार. माणसाचे 2 घटक, जन्म आणि मृत्यू, ह्या 2 गोष्टी फार जीवनात महत्वाच्या आहेत. जन्माला कुठे यावं, कोणत्या गावात यावं, कोणत्या जातीत यावं, कोणत्या पंथात यावं हे आपल्या हातात नसतं. पण जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा हळूच त्याच्या समोर एक चिठ्ठी परमेश्वराने दिली असते, रे बाबा तुला एक दिवस पुन्हा ह्या लोकी यायचं आहे. आणि ठाकूर सरांनी त्या मधल्या काळातलं जे जीवन, त्यांचं जो जीवनपट आहे, मगाशी सरांनी छान बोलले, सर्व ते आपले म्हात्रे सर बोलले, मी दोघांची मला थोडा यायला उशीर झाला. ठाकूर सरांविषयी निश्चित 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतील. एक म्हणजेच हा कौशिक ठाकूर सरांनी सांगितला एक धाडसी निर्णय. खरं तर 30 जानेवारी 2020 रोजी आपल्या या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना आला. कोरोना आणि कोरोना कालातील प्रसंग मला तर वाटतं संतोष पवार साहेबांव्यतिरिक्त इतर जास्त कोणी ओळखू शकत नाहीत. कोरोना कालामध्ये आज शोकसभा अशोक ठाकूर सरांची जरी असली तरी ह्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख, कोरोनाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी व्हायला हवा. स्वतःच्या संसाराचा त्याग करून अगदी घराबाहेर राहणारं हे व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच केवळ आपल्या उरण पनवेल मधील नव्हे
तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा कोरोना योद्धा आपल्यामध्ये आज शोकसभेसाठी संतोष पवार साहेबांच्या माध्यमातून असं नसतं आहे. आशा ठाकूर सरांनी हा धाडसी निर्णय म्हणजे तब्बल 318 विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये ज्ञान घेण्याचं कार्य करत होते. बरेच संस्थांमध्ये पालक वर्गाने आटापिटा केला होता, कारण हातावर कमावणारे अगदी व्याकुळ झाले होते. जे सरकारी कर्मचारी होते त्यांचे नियमित पगार चालू होते, परंतु जो पालक वर्ग आहे की सरकारी नोकरी व्यतिरिक्त ज्यांच्या नोकऱ्या होत्या आणि 2 दिवस जर कामाला गेले नाही तर त्यांना नोकरीवरून काढलं जायचं, अशा प्रकारचा जो पालक वर्ग होता, त्या पालक वर्गानं एक मागणी केली की सर, या वर्षीची शैक्षणिक फी आम्हाला माफ करावी. कुठल्याही प्रकारचा विचार न करता ज्या संस्थेसाठी आपला स्वतःचा पैसा तर संपलाच होता, परंतु कर्ज देखील अशोक ठाकूर सरांनी काढलं होतं. अशा अवस्थेमध्ये तब्बल 318 विद्यार्थ्यांची 2020-21 या शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फी माफ करणारं अशोक ठाकूर सर हे पहिलं व्यक्तिमत्व होतं. शोकाकुल सर्व त्यांचे अत्यंत विद्यार्थी, त्यांचे स्नेही, त्यांचे मित्र आणि संस्थापकीय सदस्य. 1-2 मिनिटं घेईन मी 4 मिनिटं होतील, त्याच्यावरती का वेळ घेणार नाही. परंतु धीरवाणी पुस्तकामधलं कदाचित ह्या ओळी ह्या व्यक्तीशिवाय कोणाला समर्पित होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी मी आवर्जून बोलेन की जन्माला आलो जगण्यासाठी, आपण जगून दुसऱ्यालाही जगूया. जन्माला आलो जगण्यासाठी, आपण जगून दुसऱ्यालाही जगूया आणि आपल्यानंतर आपलं चांगलं नाव काढेल कोणीतरी. एवढं चांगलं काम करूया, एवढं चांगलं काम करूया. आयुष्यभर समाजाचे देणं आहे या उदात्त भावनेतून आपला स्वतःचा विचार कधीच केला नाही, कधीच केला नाही. लग्न म्हणा, प्रपंच म्हणा, हा बाजूला सोडून ज्या व्यक्तीनं फक्त आपल्या गावातला विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे, आपला समाज चांगला घडला पाहिजे, या उदात्त भावनेतून हे लावलेलं रोप. खरं तर प्रकाश भाऊ असतील, आम्ही एक संस्थापक मंडळी शाळा काढल्या आणि शाळा काढल्यानंतर ते रोप वाढवणं, ते मोठं करणं किती जिकरीचं काम असतं. शासकीय प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या बरोबर ज्यावेळी डील करावे लागते ना, त्यावेळी किती त्रास होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा, कुटुंबाचा एवढा त्रास सहन करून, कुटुंबाचा इन द सेन्स कुटुंब पकडलंच नाही त्यांनी, स्वतःच त्रास करत राहिले. एवढा त्रास करून हे सुंदरसं इट्स नॉट अ जोक बाळांनो. खरं तर तुम्हाला आदर्श ह्या व्यक्तीचा घ्यायचा आहे की समाजासाठी आणि आपलं नाव करण्यासाठी किती काम करावं लागतं. कारण येतात लोक, जातात लोक, येतात लोक, जातात लोक, जाता जाताना जगणं शिकवतात लोक. या माणसाने आम्हाला जगणं शिकवलेलं आहे. नमस्कार सर, माझ्यापेक्षा वयाने लहान, यांच्या शोकसभेला आज यावं लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं. पण मन चिंती ते वैरीने चिंती, किंवा आपण चिंतो एक पण घडतं दुसरंच, त्याला इलाज नसतो. ठीक आहे मित्र, आज अशोक ठाकूर सरांच्या शोकसभेला उपस्थित असलेले सर्व त्यांचे परिवारातील सदस्य, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, ग्रामस्थ, आवरे, मित्रपरिवार आणि या शाळेचा सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आता सगळ्यांनी सरांच्या शाळेचा किंवा इतर त्यांनी कसं काम केलं सगळा उल्लेख केला. मित्रहो, सामान्य माणसांनी शाळेचा विचार सुद्धा करणं आताच्या युगात शक्य नाही.
शासनाकडून परवानग्या मिळवणं, मान्यता मिळवणं, इतर बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या कशा मिळतात हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अशा परिस्थितीत सरांनी प्रचंड कष्ट करून ही शाळा उभी केलेली आहे. त्याचं महत्त्व कुणाला किती आहे ते माहीत नाही मला, पण मला त्याचं अनुभव आहे, त्याचं महत्त्व काय आहे त्याची मला जाणीव पूर्ण आहे. सरांचा ती माझा तसा काय परिचय नव्हता, पण 12 जून 2005 आम्ही पांडव्यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा काढली आणि माझ्यानंतर 2च वर्षांनी सरांनी काढली. त्यावेळी जस्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्या विभागात निघायला सुरुवात झाली होती. त्याचं कारणही असं आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा काढली म्हणजे फार पराक्रम केला असं आमचं म्हणणं नाही, दावाही. पण बाहेरची मंडळी नंतर कोणतरी येणार, ते इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढणार आणि आपण मुलांना तिथे घालणार, मोठमोठं डोनेशन देणार. त्याऐवजी आपल्याच लोकांसाठी आपणच त्या शाळा का काढू नये असा साधा विचार अगदी आम्ही केला होता आणि त्यातून या शाळांची निर्मिती झाली. तत्पूर्वी सरांनी प्रचंड कष्ट करून आता सांगितलं की कसं त्यांनी नोकरी केली, BEd केलं आणि विना अनुदान तत्वावर कित्येक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनी, विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी, आज आमचे बंधू अशोक ठाकूर सर 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचं देहावसान झालं. खरं सांगायचं म्हणजे आमच्या ठाकूर कुटुंबावर एक पडलेली ही शोककला आहे की आमचं ठाकूर कुटुंब हे एक शैक्षणिक दृष्ट्या खूप म्हणजे बरेच शिक्षक कुटुंबामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आमचे अशोक ठाकूर सर एक शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला होता आणि त्याच्यातूनच ते जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा इथल्या ज्या अडीअडचणी त्यांना ते जाणवत होत्या. अगदी जर पाहायला गेलं तर मी तुम्हाला त्यांच्या लहानपणापासूनची काही आठवणी माझ्याकडे आहेत. आमचे काका जनार्दन बुधाजी ठाकूर आणि जानकीबाई जनार्दन ठाकूर यांचं हे शेवटचं पुत्र, म्हणजे आमचे 4 बंधू आहेत त्यांना एकूण, आत्मानंददादा आहेत, वामनदादा, प्रकाशदादा आणि शेवटचे अशोक ठाकूर सर. त्यांना 3 बहिणी आहेत, एक कौशलाताई, लीलाताई आणि ताई. आम्ही त्यांना ताईच म्हणतो, दीपिका ताईला ताईच बोलतो सगळे. असे एकूण 7 भावंड. त्याच्यामध्ये आत्मानंददादा हे शिक्षक होते नगरपालिका शाळेमध्ये, वामनदादा NAD मध्ये होते आणि प्रभाकर दादा हे टेलरिंगचं काम करायचे आणि अशोक सर हे शिक्षक होते. आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो, खरं सांगायचं म्हणजे जेव्हा 10वीला होतो तेव्हा आमच्या इथं क्लास घेणारा असा कोणीही व्यक्ती इंग्रजीचं नव्हतं त्यावेळी. अगदी 90-91चा काल सर पाहिला तर इथं कोणीही नव्हतं आणि क्लाससाठी फक्त एक गणिताला फक्त आपले विसे सर घ्यायचे आणि त्याच्यानंतर 10वीला सुनील सर जे आहेत ते आम्हाला बोलवायचे गोवाटण्यामध्ये, तो आम्ही त्यांच्याकडे इंग्लिशच्या क्लाससाठी जायचो. परंतु 10वी नंतर 12वी, कारण 10वी त्यावेळची खूप कठीण होती. अगदी गावातून 3 ते 4 लोक पास व्हायची आणि त्यावेळी अशोक सर हे पिरकोन हायस्कूलमध्ये 75% पाडून दुसरे आलेले होते. पिरकोन कॉलेजमध्ये, पिरकोन हायस्कूल 10वीला, म्हणजे हुशार विद्यार्थी होते. म्हणजे अगदी लहानपणापासून ते त्यांचं प्राथमिक शिक्षण पाहिलं तर आपण आमच्या ZP शाळेमध्ये झालेलं आहे. नंतर हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी पर्यंत शिकले ते. नंतर 11वी-12वी त्यांनी फुंडे हायस्कूलमध्ये केली. पुढचं कॉलेज ASU कॉलेज पनवेल इथं केलं. नंतर BEd वगैरे करून ते शिक्षक याच्यामध्ये आले. पण तत्पूर्वी सुरुवातीला जेव्हा BEd व्हायचे, BSc झाल्यानंतर ते रामचंद्र मते विद्यालयामध्ये 1992 मध्ये ते शिक्षक म्हणून तिथं रुजू झाले होते. त्याच्यानंतर काही कालांतराने त्यांनी BEd केलं. पण तत्पूर्वी शिक्षक म्हणून करत असताना गावामध्ये ते अशोका क्लासेस नावाने क्लास घेत असेल. तोच क्लास त्यांनी पुन्हा चौकमध्ये मोठा अशोका स्पीकिंग क्लासेस अशा नावाने होतं की इंग्रजी शिकवण्याचं. मला आठवतं की मी जेव्हा 10वीला होतो, 10वी नंतर मला जेमतेम आम्ही थोडेसे 10वीला इंग्लिशला कसं तरी जेमतेम पास झालो. इतर विषयामध्ये चांगले आमचं होतं पण तो जेमतेम कसं तरी पास झालेलो. पण 12वीला गेल्यानंतर आम्हाला इंग्लिश थोडंसं कठीण जात होतं. मग त्यावेळी अशोक सरांनी आम्हाला जे साईनाथ मंदिर आहे तिथं आम्हाला ते बोलवायचे. तिथं बसायचो आम्ही 7-8 मुलं आम्ही होतो त्यावेळी 12वीला गावातून जाणारी चिरनेर हायस्कूलमध्ये. तेव्हा त्यांना बोलवायचे आणि इंग्लिशचा खास ते आमच्यासाठी क्लास घ्यायचे. आम्ही त्याच्यामुळे सगळीच्या सगळी मुलं जे आम्ही जे 12वीला होतो गावातली सगळी 100% त्यावेळी 12वीला पास झालेलो होतो. म्हणजे त्यांचं त्या वेळीपासून शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर ते वावरले येते रयत शिक्षण संस्थेमध्ये रुजू झालं.
वावरलेची जी संस्था पाहिली तुम्ही, आता जी शाळा तिथं उभी आहे, त्यावेळी फक्त एक झोपडी वजाशी शाळा होती. आम्ही जेव्हा कर्जतमध्ये सर्व्हिसला होतो त्यांच्या शाळेमध्ये जायचो. पण त्याच्यानंतर जेव्हा ठाकूर सर म्हणा किंवा आपल्या तिकडचे शिक्षक होते, त्यांनी ती खूप शाळा अशी पुढे नेली. पासून 1.5 वर्ष घरापासून दूर राहिलेला माणूस मी प्रत्यक्ष पाहत होतो की सर जेव्हा त्यांच्या मॅडम आहेत डब्बा घेऊन यायच्या, सर बाहेरून डब्बा घ्यायचे आणि आत कोरोना सेंटरमध्ये जायचे. म्हणजे हे आपल्याशी शक्य नाही इतके दिवस घरापासून दूर राहणं, आणि त्या कोरोना कालामध्ये त्या कोरोना रुग्णांच्या सोबत त्यांची सेवा करायची हे आपल्याशी शक्यच नाही. आणि ते सरांनी शक्य करून दाखवलं की आम्ही प्रत्यक्ष तिथे त्यांच्या सोबत असायचो, कधी कधी जायचो, भेटायचो. सरांकडे सर एकदा तरी घरी जाऊन या, पण नाही. त्यांचा डब्बा यायचा, डब्बा फक्त मुलगा मॅडम किंवा कोणाकडे पाठवलेला डब्बा बाहेरूनच घ्यायचे आणि मग ते कोरोना सेंटरमध्ये आतमध्ये जायचे. म्हणजे 1.5 वर्ष ते घरापासून दूर राहिलेली अशी व्यक्ती सन्माननीय पवार सर. शोकाकुल जनक मुळातपासून अशोक ठाकूर सरांबद्दल म्हणजे एका माणसाकडे किती गुण असावे, तर अगदी समाजातल्या तळागाळातील फक्त माणसासाठी नाही तर प्राणी मात्रांपासून सर्वांचाच विचार करणारं व्यक्तिमत्व, आणि ते आपल्यामध्ये सतत होतं. आणि ज्यावेळेला आपल्यामध्ये एखादं व्यक्तिमत्व असतं ते आपल्यासारखंच चालतं बोलतं फिरतं असतं, त्यावेळेला त्याचं महत्व आपल्याला कळत नाही किंवा उलगडत नाही. कारण आपल्याला एवढे सगळे पैलू मला वाटत नाही इथे बसलेल्या बहुतांशी लोकांना माहीतच नसतील की सर एवढ्या सगळ्या प्रकारामध्ये काम करत होते, सगळ्या विषयामध्ये लक्ष घालत होते, सगळे विषय जवळून हाताळून आयुष्यातली सर्वस्व म्हणजे पुंजी आपण ज्याला म्हणतो ती पुंजी त्या त्या ठिकाणी ते पेरत होते. असं एक वेगळं व्यक्तिमत्व. मधल्या कालावधीमध्ये आम्हाला त्यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला बोलवलेलं, त्यामुळे कार्यक्रमाला या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला कळलं या ठिकाणी इंग्लिश मिडियमची शाळा आहे आणि ती सरांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. खूप प्रश्न मनामध्ये होते की इथे शाळा इंग्लिश मिडियमची, एक गाव, परत ते टोकाचं गाव, आणि त्या टोकाच्या गावामध्ये ही शाळा इंग्लिश मिडियमची, हे रोपटं लावलंय, हे सर केवढं मोठं शिवधनुष्य पेलवण्याचा प्रकार विचार त्यांच्या मनामध्ये आज आहे. त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ असेल, हे सगळे प्रश्न मनामध्ये होते. मधल्या कालावधीमध्ये आम्ही प्रवासामध्ये कुठेतरी भेटायचो, कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला सहजपणे भेटायचो आणि मग तिथे 2 रेल्वे गेल्या तरी आम्ही गप्पा मारत बसायचो. मग सर म्हणायचे तुमची आणि माझी भेटच होत नाही, आणि मग आम्ही त्या रेल्वे स्टेशनवरती अर्धा 1-1 तास या सगळ्या परिस्थितीवरती ते बोलायचे. अगदी जवळचे मित्र वगैरे असं काही नातं नव्हतं आमचं. परंतु जेव्हा सरांनी या शाळेबद्दल ज्या वेळेला ते माहिती सांगायचे, त्यांच्यावरती येणारे अनेक या सगळ्या बदल्यांच्या बाबतीमध्ये ते बोलायचे, पण तरी सुद्धा मी या शाळेकडे पूर्णपणे लक्ष देऊन आहे. हे फार दुर्मिळ असं व्यक्तिमत्व त्यावेळेला त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळायचं. आणि खरंच त्यांचं मगाशी या ठिकाणी जे सांगितलं गेलं की त्यांचं हे ध्येय त्यांचं शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने त्यांनी टिकवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लक्ष दिलं. ती किलबिल, मुलांचा तो किलबिलाट आणि ती प्रभात फेरी आणि त्यानंतर सरांचं एक्झिट, हे सगळं जुळून येणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आपलं तर भलं करायचंच आहे आपल्याला, पण समाजाला विसरून चालणार नाही. समाजाची आपण काहीतरी देणेकरी लागतो. सरांनी एवढं सर्वच्या सर्व त्यांनी जे कमवलं ते विद्यार्थ्यांसाठी वापरलं, तेवढं आपल्याला कदाचित करता येणार नाही. पण आपल्याला जिथे जिथे जे जे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला समाजासाठी योगदान द्यावं लागेल. ही शिकवण तर आपल्याला सरांकडून जी मिळाली आहे ती आपण कधीच विसरून. सरांबद्दल मी थोडंसं बोलते, कारण गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये सर इथे आले नाहीत, पण
असं वाटते की सर आमच्यामध्ये नाही आहेत, असं कधीच नाही. कारण मला असं वाटते की मला सरांचा कॉल येईल आणि विचारतील, सर मॅडम काय प्रॉब्लेम आहे, की काय आहे का प्रॉब्लेम, सपोर्ट करतील. माझी सपोर्ट सिस्टीम होती ती नाही आता माझ्यासोबत. 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये मला चार्जेस दिला HM पदाचा, पण एवढं विश्वासात ठेवलं, एवढ्या विश्वासामध्ये त्यांनी मला घेतलं की कोणालाच नाही, पण मला त्यांनी नेहमी सांगायचे, ते प्रत्येक गोष्ट शेअर करायचे. आणि काय प्रॉब्लेम आहे मॅडम, प्रत्येक वेळेस 14 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा त्यांनी मला विचारलं, मॅडम काय प्रॉब्लेम आहे का. मी सांगितलं काहीच नाही. आणि ओके मॅडम, शेवटचा शब्द मला हा ओके मॅडम होता. पण मला त्यांची खरंच कमतरता भासेल, कारण प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत होते ते, प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक ह्याला साथ द्यायचे की नाही मॅडम असं करायचं, मॅडम तसं करायचं. पूर्ण विश्वासाने माझ्या हातात त्यांनी 5 महिन्यापर्यंत शाळा दिलेली होती. 5 महिने सरांनी, शेवटचा 10वीचा सँड ऑफ, नंतर एकदाच फेरी झालेली सरांच्या शाळेमध्ये, आणि शेवटचा सँड ऑफला ते सर होते. आणि प्रत्येक दिवशी विचारायची, मॅडम काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. सरांची तब्येत असं वाटतच नव्हते, कारण त्यांचा आवाज एवढा कणखर होता की असं वाटत नव्हतं की सर म्हणजे त्या एवढी तब्येत खराब असेल. प्रत्येक दिवशी विचारायचे काय प्रॉब्लेम. मी कधीच म्हणाले नाही की काहीच नाही प्रॉब्लेम आहे, ते त्यांनी सांगितलं. प्रत्येक दिवशी डिसिजन घेतले की नाही मलाच विचारत जा, मी सांगितले त्यांना. पण त्यांनी त्यांच्या विश्वासाने, म्हणजे त्यांचं मी खरंच धन्यवाद करते की त्यांनी माझ्यावर 2 वर्ष एवढं विश्वास घेऊन शाळा सांभाळण्याचं काम दिलं. इथे उपस्थित 15 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सरांना देवाज्ञा झालेली आहे. तर मी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या वतीने इथे उपस्थित मान्यवर, ठाकूर परिवार, ग्रामस्थ, पालकवर्ग, त्यांचे कुटुंबीय, माजी सरपंच, शाळेचे शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि इथे उपस्थित विद्यार्थी, मी सर्वांचे आभार मानते व हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर. थँक्यू.